मंडळी, आपल्याकडे कायदा नक्की कुणासाठी आहे असा कधी कधी प्रश्न आपल्याला पडतो. कारण बघा ना, अब्जावधींचे घोटाळे करणारी माणसं पोलिसांना सापडत नाहीत आणि 1-2 रुपयासाठी दिवसभर वणवण करणाऱ्या भिकाऱ्यांना मात्र पोलीस अजिबात सोडत नाहीत. तर अशाच एका भिकारणीला पोलिसांनी अटक केली आणि उभं केलंय कोर्टात. बघूयात तिचा नक्की गुन्हा काय. सकाळ सकाळी भिकेच्या हिचा धंदा बिस्कटला, देवीला मामाने पकडला. हे सकाळ सकाळी भिकेच्या हिचा धंदा बिस्कटला, देवीला मामाने पकडला. हो, आता कोर्टाचा अवमान नको, कामकाजाला सुरुवात करूया. चुकलं जाय. अरे अरे ए डोळा गेला पण काय का असना, आता तरी म्हणतील ह्यो वकील बारीक नजरेनं सगळ्यांवर लक्ष ठेवून हाय. बोलू ना, त्याला पकडलं बरोबर, बरोबर पकडलं. चल चल, हे तुमच्या इथं जरतारीवरचा मोर उडीवला थायलंड मध्ये. तिकडे काय उभा राहिलायस? अरे इकडे कुठं उभा राहिलाय? फिरवतो की पुंजरा. पुंजरा? अरे पुंजरा नाही म्हणत त्याला, पिंजरा म्हणतात. पिंजरा तेच ते फिरवलं. हे चल इकडं. अय्या, माझ्या भोवती फिरवला. कामाचं बोल. कामाचं म्हणजे मी केस आणले. पण मला तर बाई दिसते. तीच केस आहे. आपल्या जज साहेबांनी सांगितलं होतं बऱ्याच दिवसात तिकडे केस आलेला नाहीये, लवकर घेऊन ये, नाहीतर विद्यार्थ्यांच्या अभावी जशी शाळा बंद पडते तसं हे कोर्ट बंद पडल, म्हणून घेऊन आलोय. बाई, तुम्हाला इथं बोलवलंय कारण तुम्ही भीक मागता. म्हणजे आता मला इथून भीक मागायची आहे? आय शपथ, उगाच मी उन्हामध्ये राहून माझं टॅलेंट वाया घालवत होते. नाहीतर काय टॅलेंटच आहे भीक मागणं. तुम्ही दोघं मागून दाखवा बरं. 5 रुपये दे की जरा. हे नेहमीच आहे आपलं. नाही जमत बाई, नाही नाही जमत. अहो, असं काय करताय? जरा काहीतरी असं गाणं म्हणून दाखवा ना. गाणं. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा. अरे, हे भंगारवाल्याचं गाणं आहे, भिकारण्याचं गाणं म्हणा. भिकाऱ्याचं गाणं आता कुठलं म्हणायचं ते? केशवा माधवा. असो. अरे केशवा. वरची पट्टी. केशवा. अजून थोडी वरची. केशवा. वरची लावा. ही पट्टी काढून वर चिकटून टाकते. यायला आम्हाला भिका मागायला शिकवते. मी कोण आहे? वकील आहे मी. काय वेशभूषा करून वकील नाही झालोय, शिकून वकील झालोय. आणि माझी इज्जत करते तू. तुझ्या विरुद्ध तक्रार आहे. माझ्या विरुद्ध तक्रार आहे? साहेब, लोक एवढे घोटाळे करतात, भ्रष्टाचार करतात, त्यांच्या विरुद्ध कोणी तक्रार करत नाही, आणि मी साधी भिकारी माझ्या विरुद्ध तक्रार? मला तुमचा देशच नाही पाहिजे. मी तुम्हाला सांगते, एसीपी साहेब तुम्ही इकडे या. एसीपी साहेब, माझे फोटो चांगले येत नाहीत म्हणून मी पासपोर्ट साईज फोटो काढत नाही, आणि म्हणून माझा पासपोर्ट नाही, नाहीतर मी कधीच तुमचा देश सोडून बाहेर गेले असते. बाई, तुमच्या विरुद्ध गुन्हा आहे. मला गुन्हा मान्य नाही. पाहिलं, गुन्हा मान्य नाही म्हणती बाई डायरेक्ट. बाई, तुम्ही भिकारी नात, भीक मागणार गुन्हा आहे, तुम्हाला माहिती नाही? अरे, कायद्याचा एवढा माझा अभ्यास झाला असता तुझ्या ऐवजी मी इथं उभी नसते काय? उगाच तुझ्यासारखं रस्त्यावर ऍफिडेव्हिट फिरले नसते. तोंडावर इज्जत काढले तू. अहो, पण रस्त्यातच कशाला भीक मागायची बाई? मी नाही या लोकांच्या घरी जाऊन भीक मागणार. अरे, मी भिकारी नाही, भिकारीन. पोलिओ डस देणारी बाई नाहीये. शोभतं का तुम्हाला? शोभतं भीक मागणं? शोभतं? सौंदर्याबद्दल बोलत नाही मी बाई. तुम्ही एवढ्या खात्यापित्या घरच्या दिसता, हट्टेकट्टे दिसता, कशाला भीक मागायची? वकील साहेब, मी हट्टीकट्टी आहे ना, म्हणून मला लई जास्त भीक मिळते. आता तुम्ही मला सांगा, अशा खंगलेल्या, अशा मरायला टेकलेल्या स्त्रियांना कोणत्या पुरुषांनी भीक दिलेली पाहिले तुम्ही? नाही. मी सांगते, मला ना अशा गाड्या थांबून बोलवितात आणि भीक देतात. भीक देतात तुम्हाला बाई? शोभत नाही तुम्हाला हे भीक घेणं.
आणि देणं पण शोभत नाही. एवढी भीक घ्यायची असेल तर कशाला एवढ्या भिका मागता रस्त्यावर? पर्यटक येतात तुम्हाला बघायला, कसं दिसल ते? पर्यटक मला बघायला येतात, मला बघायला भारतात येतात. मला आठवते एकदा नाही का पर्यटकांनी माझा फोटो काढला होता. मला माहित नव्हतं मला बघायला पर्यटक फोटो येतात. घेऊन पर्यटक बाहेरच्या देशात जातात बाई आणि दाखवतात बघा भारतात काय चाललेलं आहे. आपल्या भारताची प्रतिमा मलिन होते, देश खराब आहे म्हणतात. अजून कितीचा देश असा खराब होणार आहे? आधी झालाय होतो. अहो आपल्या देशातली काही लोक वोटांची भीक मागतात, आम्ही नोटांची भीक मागतो. बाई लय उच्च बोलतीये. कस काय? मी PhD केली आहे. Aesthetics in begging on Indian signals between 11 to 6. आईला एवढं लिहिपर्यंतच आयुष्य संपेल राव माझं. PhD, आमची आई PhD, आमची आई अरे गप्पा, तुमच्या आईला अरे काय राणीचा भाग आहे का कोर्ट आहे मला काही कळतच नाही. मग पोरं कुठून आली? कोर्ट आहे, बॅडमिंटन कोर्ट माझी आहे. माझी आहे ती चारीच्या चारी पोरं माझी आहेत. 4-4 पोरं घेऊन भिका मागायला लाज नाही वाटत तुम्हाला? लाज बाळगूंना कुठलाही धंदा करता येत नाही. माझा यो धंदा आहे. मी 5 रुपयाच्या खाली भीक घेत नाही. आता काही नट मंडळी कशी हो, म्हणजे पर डे आधी 30,000 सांगतात, मग 5,000 डन करतात आणि मग 1,500 TDS कापून 3,000चा चेक घेतात. म्हणजे तुझं 2 महिन्यानंतरचा. हे असं नाही आमच्यात, अगदी कॅश ट्रान्झॅक्शन डे टू डे. आपल्या जिन्यापेक्षा हे जिनं बरं आहे, डायरेक्ट कॅश. त्यामुळे म्हणा केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा, तुझ्या नावात रे गोडवा. कॉन्सेप्ट मला फार आवडला आणि तुमच्या तिघांची एनर्जी मला खूप आवडली. ऑल इन ऑल खूप एंटरटेनिंग ऍक्ट होता आणि आय लाईक दिस ब्लॅक कॉमेडी. गॉड ब्लेस. थँक्यू. हो 9:30 9